तर युपी तर भरघोस यश मिळालेलं आहे, पण त्या यशासमोर आता जर काँग्रेसला टिकायचं असेल तर काँग्रेसला नेमकं काय करावं लागेल आणि आता 2024 शिवाय नेमका काही पर्यायच नाही आहे का? 2019ची निवडणूक ही बाय द्यायची का? हा प्रश्न आहे. राजीव सर, आता म्हणजे जर आता मुद्दा असा आहे की जर उभं करायचं असेल नेतृत्व तर ही फक्त 2-2.5 वर्ष शिल्लक आहे. 2च वर्ष, शेवटचे 6 महिने तर निवडणुकांचं वारं सुरू होतं आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये एक कोणीतरी नेता उभा राहील जो मोदींना चॅलेंज करू शकेल, त्यांच्या लार्जर दॅन लाईफ इमेजला चॅलेंज करू शकेल. शक्य वाटतंय? नाही, अवघड नक्कीच आहे, पण अवघड नाही म्हणजे शक्यच नाही आहे असं मला वाटत नाही. आपल्याकडं हा देश असा आहे की जिथं इंदिरा गांधींना राजनारायण सारख्या माणसानं हरवलं होतं. या देशामध्ये लोक अनेकदा कुणाला निवडून द्यायचं याच्यापेक्षा कुणाला पाडायचं हे ठरवतात. त्याच्यामुळं शक्य काहीही आहे. फक्त असं आहे की त्याच्यासाठी जे करायला पाहिजे ते करण्याची काँग्रेसची, राहुल गांधींची, काँग्रेसमधल्या बाकी नेत्यांची इच्छा आहे का? आपण बघतो की जेव्हा BJPमध्ये आडवाणी, मुरली मनोहर जोशी, सुषमा स्वराज यांच्यासारखे दिग्गज नेते होते, पण जेव्हा असं लक्षात आलं की यांच्याकडून पुढचं जे काही आहे ते होऊ शकत नाही, तेव्हा गुजरातचं मुख्यमंत्रीपद सांभाळणाऱ्या नरेंद्र मोदींना ह्या सगळ्यांना बाजूला सरून दिल्लीत आणलं गेलं, त्यांच्याकडे जबाबदारी दिली गेली आणि त्यांनी इलेक्शन भारतातली जिंकून दाखवली. अमित शहांच्याबद्दल आपण सगळेजण काय बोलत होतो हे आपण आठवून बघितलं तर आपल्या लक्षात येईल, पण अमित शहांनी अनेक दिग्गज मंडळी भाजपमध्ये असताना त्यांच्याकडे अध्यक्षपद दिलं आणि त्यांनी नंतर जे काही केलं तो आता इतिहास आहे. ह्या पद्धतीचं धाडस, ह्या पद्धतीचं वेगळ्या पद्धतीनं विचार करणं काँग्रेस करू इच्छितं का, हा एक भाग. त्याच्यामध्ये काँग्रेसचं नेतृत्व, राज्य पातळीवर जे नेते आहेत, ज्यांच्या बाहूमध्ये बळ आहे, जे काही करू पाहतात, त्यांना सपोर्ट करणार का, त्यांना उभं राहायला मदत करणार का, की आत्तापर्यंतचं जे पॉलिटिक्स आहे काँग्रेसचं की जो जरा ताकदवंत दिसला तर त्याचे पाय छाटा. म्हणजे आज सुद्धा काँग्रेसमध्ये सचिन पायलट असतील, ज्योतिरादित्य शिंदे असतील, बरीच अशी मंडळी आहेत, त्यांना उभारी देऊन त्यांचं नेतृत्व भक्कम करण्याचे प्रयत्न जर काँग्रेसमधनं झाले तर लगेच 19 मध्ये काही काँग्रेस पूर्ण जिंकेलच असं नाही, पण किमान एक ताकदवर विरोधी पक्ष म्हणून तरी समोर येऊ शकेल. आत्ता जी अगदी हीन दिन अशी अवस्था लोकसभेमध्ये झालेली आहे त्याच्यातनं ते बाहेर येऊ शकतील. तिसरी गोष्ट, हे जे सरकार आहे ते किती म्हणजे ते चुकतंय कुठं, ते चुकेल का? आज अशी स्थिती आहे की बहुसंख्य समाज जो आहे तो ज्या पद्धतीने विचार करतो त्या पद्धतीचा विचार हे सरकार करताना दिसते, ज्याचा त्यांना फायदा वेगवेगळ्या राज्यांमधल्या ज्या निवडणुका आहेत त्याच्यामध्ये होताना दिसतोय. बहुसंख्यांचं लांगुल चालन हा कदाचित वाईट शब्द असेल, पण बहुसंख्यांकडे बघूनचं राजकारण करणं जे आहे ते आज जगभरामध्ये यशस्वी होताना दिसतंय. मग ते रशियात असेल, ते अमेरिकेत असेल, ते जर्मनीमध्ये आता दिसेल, तोच प्रकार भारतात सुद्धा आहे. काँग्रेसला आणि ज्यांना मोदींना विरोध करायचा आहे त्यांना अगदी त्यांच्यासारखा विचार नाही, पण आपण त्यांच्यापासून तुटणार नाही ह्याचा विचार मात्र जरूर करावा लागेल. आता त्याचे फायदे तोटे काय आहेत हा परत वेगळा मुद्दा आहे की त्याच्यामुळं अल्पसंख्य जो समाज आहे त्याच्या मनामध्ये जे म्हणजे अस्थिरपणाची किंवा असुरक्षिततेची भावना निर्माण होती वगैरे, हे सगळे मुद्दे आहेत. पण बहुसंख्यांना अस्वस्थ ठेवून तुम्हाला राजकारण करता येणार नाही हे काँग्रेसला लक्षात. अनुरागजी, पण मुद्दा असा आहे की आता ते नेता कोण असणार? कारण आता सद्यस्थिती जे दिसते ते राहुल गांधींकडे तशा पद्धतीनं 2 वर्षात ते गृह होतील आणि आता मोदींच्या समोर तशाच इमेजनी ते उभे राहतील असं तर काही शक्य दिसत नाहीये सध्या तरी किमान. तर मग आता या स्थितीत काय पर्याय असू शकतो सगळ्या देशासमोर? मुझे लगता है कि राहुल गांधी तो अभी बस मिस कर गए हैं. उनके लिए रामचंद्र गुहा जी ने जो कहा है कि उनको रिटायरमेंट ले लेना चाहिए और शादी कर लेनी चाहिए और उनको अपना परिवार बढ़ाना चाहिए, क्योंकि जिस तरीके से उनकी माँ चाहती हैं कि वो पार्टी को संभाले और हार बार बार होती है तो फिर आपका पार्टी में कमज़ोर हो जाना होता है. और मुझे एक और भी लगता है इस हार से जो हार हुई है यूपी में, इससे एक देशव्यापी गैर भाजपावाद बनेगा. एक गैर भाजपा जो पार्टियां हैं जो कि अपने अपने कारणों से, जो कि जिनकी हालत बहुत बुरी हो गई है, जैसे बहन मायावती हैं या मान लीजिए अखिलेश माइनस मुलायम और शिवपाल जो हैं और राहुल गांधी हैं, तो ऐसे में जो बिहार में जहाँ पे एक सक्सेस मिली थी वो नेतृत्व कर सकते हैं. और डिमोनेटाइजेशन पे जैसे नीतीश कुमार ने अगर जो स्टैंड लिया था, तो मुझे ऐसा लगता है कि कोई एक गठबंधन बनेगा
जिसको कि नीतीश कुमार जैसे जो लोग हैं वो नेतृत्व कर सकते हैं। और इसमें लेकिन एक खतरा मुझे लगता है कि मोदी जी भी नीतीश कुमार पे बहुत डोरे डाल रहे हैं। उनके जन्मदिन पे, वार दिवस पे बधाई देते हैं, उनको बार बार फ़ोन करते हैं, उनको बहुत संपर्क करते हैं, क्योंकि सबसे बड़ा जो आदमी कौन उनके खिलाफ लड़ेगा ये मोदी जी ही सबसे अच्छी तरीके से जानते हैं। और वो विपक्ष को ख़त्म शायद न कर पाए, क्योंकि मुझे ऐसा, जैसे खांडेकर जी ने कहा कि भारत की जनता बहुत अलग किस्म की है। वो राजनारायण जी को भी इंदिरा गांधी के खिलाफ जिता सकती है और ये बहुत जल्दी भी बदलता है। लेकिन मैं इस बात को मानता हूं कि अभी न भाजपा में, न आरएसएस में और न विपक्ष में अभी भी कोई भी मोदी जी को चुनौती दे सकता है। म्हणजे गॉडफादरमध्ये असं म्हटलं होतं की कीप युअर फ्रेंड्स क्लोज अँड एनिमीज क्लोजर, तर ते एनिमीज जास्त क्लोज ठेवतात, हरकत नाही. प्रशांत सर, म्हणजे आता जर असं आहे की महागठबंधन जर व्हायचं म्हटलं तर त्याचं नेतृत्व कोण करणार? कारण त्याचं नेतृत्व राहुल गांधींकडे द्यायला तर काही तयार नाहीत, ममता तयार नाही आहेत, नितीश तयार नाही आहेत, लालू तयार नाही आहेत. अशा स्थितीमध्ये विखुरलेला विपक्ष या देशामध्ये हे खूप धोकादायक आहे, म्हणजे लोकशाहीसाठी, सक्षम लोकशाहीसाठी किंवा सशक्त लोकशाहीसाठी. नाही, विखुरलेला लोकशाही म्हणजे तो मुद्दा आहे, पण त्याच्या आधी जो काँग्रेसच्या मुद्द्यावर आपण चर्चा करतोय की काँग्रेसचं गेल्या काही वर्षातलं डीएनए अशा पद्धतीचं एक प्रकारची जी लेथार्जी आलेली आहे. आपण मगाशी मोदींचं कशामुळे फायदा झाला, आपण वेगवेगळ्या डिलिव्हर्स वगैरे म्हटलं. युपीए सरकारचा जर का कालखंड पाहिला तर त्यांनी सुद्धा खूप चांगल्या गोष्टी दिलेल्या आहेत. अनेकांच्या पेन्शन वाढलेल्या आहेत, अनेकांचं उत्पन्न वाढलेलं आहे. 93 नंतरचं जे जे भारतातले चांगले बदल झालेले आहेत त्याच्यात युपीए सरकारचा वाटा खूप मोठा होता. परंतु भ्रष्टाचारासारखा एक डाग इतका मोठा लागला आणि ज्याचा मोदींनी बरोबर फायदा घेतला. खांडेकर म्हणाले तसं की मुळात नेमका इश्यू उचलणं आणि त्या इश्यूवर जनतेला आपल्या मागे खेचणं हे नेतृत्वाचं जे मोठं कौशल्य आहे ते राहुल गांधींकडे नाही हे सिद्ध होत आहे. त्याला उत्तर त्याच्यात काँग्रेसची दुसरी गोची अशी आहे की गांधी घराण्याशिवाय तो पक्ष एकसंघ राहू शकत नाही. त्यानं ते म्हणजे कल्पनाही ते करू शकत नाही की गांधी घराणं वर नाही, त्याच्या शिवाय आपण एकत्र येऊन काही करू शकतो. आपण असं अनेक म्हणतो की अनेक जण असं आत्ता म्हणतात की मोदीचा भाजप आणि मोदी वेगळा करा, हा विजय मोदींचा आहे, हा भाजपचा नाही. माझ्या मते ते चूक आहे. भाजपची रचना अशी आहे की ते अनेक मोदी निर्माण करू शकतील, आपल्याला माहीत नाही, ते छुपे असतील, हळूहळू निर्माण होतील. काँग्रेसची नेमकी रचनाच अशी झालेली आहे की गांधी घराण्याला तर बाजूला ठेवायचं नाही, गांधी घराण्याकडे तो करिश्मा नाही. त्यामुळे आता अनुराग जे म्हणाले तसं तर रामचंद्र गोवांचं हे ऐकून त्यांनी जर का पुढे असा जन्माला प्रेषित आला आणि त्याने काँग्रेसला रिव्हाइव्ह करायचं हे घेतलं तर तोपर्यंत वाट बघायला लागेल. सर 30 सेकंद शेवटची मुद्दा असं की खूप तारेवरची कसरत आहे असे मुद्दे शोधणं की जे लोकांच्या विरोधात जाणार नाहीत, लोकांच्या भावनांच्या विरोधात जाणार नाहीत आणि त्याचं राजकारण करणं आणि परत मोदींना शह देणं त्या राजकारणातून. मला वाटतं की सर्वात पहिलं त्यांच्या पुढे जे आव्हान असेल ते पक्षामध्ये आत्मविश्वास निर्माण करणं. कारण आज पक्षाचाच त्यांच्यावर विश्वास राहिलेला नसेल नेतृत्वावर तर लोकांनी तो विश्वास का ठेवायचा? काँग्रेस आजपर्यंत सीसॉ इफेक्टवर कायम अवलंबून राहिलेली आहे की कोणीतरी वर येतो, तो खाली गेल्यानंतर आपण आपोआप वर येतो. तर याच्यातून बाहेर पडावं लागेल त्यांना. दुसरं असं आहे की काँग्रेसमध्ये आज नेतृत्व, राहुल गांधींचं नेतृत्व असं नाहीये की ते सगळ्यांना म्हणजे ते तिथून डिक्टेट करून दिल्लीतून आपल्या करिश्म्यावर आपले सरकार निवडून आणू शकेल. त्यांना प्रत्येक राज्यांमध्ये आपली टीम तयार करावी लागेल. हेमंत बिस्वासारखा माणूस घालवून त्यांनी आसाममध्ये स्वतःची गोची करून घेतली. अमरिंदर सिंगचं कदाचित तेच झालं असतं पण ते वाचले. आज काँग्रेसचा जर विचार केला मागच्या 10 वर्षातला तर YSR रेड्डी असेल ज्यांनी आंध्र प्रदेशमध्ये संपलेली काँग्रेस पुन्हा उभी केली, सिद्धरामय्या असेल ज्यांनी कर्नाटकमध्ये अतिशय परिश्रम घेऊन त्यांनी कर्नाटकमध्ये काँग्रेस उभी केली. अशी लोक आयडेंटिफाय करून त्यांना बळ देऊन जर उभं केलं तर ती टीम उभी राहील. आणि जर पक्षातलं नेतृत्व तुमचं इस्टॅब्लिश झालं तर तुम्ही आघाडीचं नेतृत्व करू शकाल, अदरवाईज तुम्ही ते करू शकणार नाही. त्याची सुरुवात त्यांना टीम वर्क मधूनच करावी लागेल आणि त्याच्यात मला वाटतं तुम्ही म्हणताय की आम्ही करणार, आमच्या प्लॅटफॉर्मवर करणार. आता काही त्याला टाइम बाउंड आहे का की 2024? नाही, नक्की टाइम बाउंडच करावा लागेल. आता वेळ कुठे आहे? 2019 नाही 19. 24 कशासाठी? हे म्हणतील 24 पण 19 पण 19च्या अगोदरच होईल. आणि मला मान्य जे अभिजित बोलले आणि जे आपण बोललेत की राज्यातले जे आमचे नेते आहेत त्यांना ताकद द्यावी लागेल आपल्याला, ही गोष्ट खरी आहे आणि तो प्रयास चालू आहे आणि राहुल गांधी निश्चित करणार आहे. शेवटी राहुल गांधी हे एक बाइंडिंग फोर्स आहे पक्षाचे. नक्की. भातकरांची कमेंट कळालेली आहे की राहुल गांधींना तिथंच ठेवा, म्हणून मी तुमच्याकडे वेगळं आता काही यायची गरज नाही, वेळेचं पण बंधन आहे. मी एवढंच सांगेन की ही वस्तुस्थिती आहे की जसं खांडेकर बोलले की
विरोधी पक्ष हा सक्षम असला पाहिजे. फक्त असं कोणी मानू नये की विरोधी पक्ष UPA सारखं एखादं गठबंधन हे लोकसभेपर्यंत जन्माला येणारच नाही. किमान आम्ही असं काही मानत नाही. क्रमांक 1. आणि असं असलंच पाहिजे, तो काही मुद्दा नाही आहे. फक्त मोदींच्या उंचीचा नेतृत्व आत्ता देशामध्ये अन्य कुठल्याच पक्षाकडे नाही आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की आणि आजच्या या UPतल्या मोठ्या विजयानंतर 2019चा आमचा जो रस्ता आहे तो फार सुकर झालेला आहे. बाकी 3 राज्यात पण बघा, ते बघत नाही. फक्त तुम्ही UP ते पहा, 3 राज्यात काँग्रेस पक्ष आलेला आहे. तुम्ही चिंता करू नका. आम्ही तेही बघू. आपण लक्षात ठेवा, 1-2-4 दिवसांनी लक्षात येईल. जर राज्य छोटे असतील, इशारा बघा, 2-4 दिवसांनी घोडे बाजाराचा इशारा आता अतुलनी या ठिकाणी दिलेला आहे. त्यामुळे ते 2-4 असं आहे की जाऊन दे. आपण तुम्ही पारदर्शता मला फक्त माझा समोर येईल ना, मग मला माझा मुद्दा फक्त पूर्ण करू द्या. आणि त्यामुळे 2019ला हा रस्ता फार प्रशस्त झालेला आहे. पण मी एवढंच सांगेन की हा विजय भारतीय जनता पार्टीने अत्यंत नम्रपणे स्वीकारलेला आहे. आणि विकासाच्या मुद्द्यावर गोरगरिबांचं भलं करणं हा अजेंडा जर का कायम ठेवला तर मला वाटतं 2019ला पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टी सत्तेवर 100%. म्हणजे इंदिरा गांधींनंतर या देशामध्ये पहिल्यांदा असा करिझमॅटिक नेता या देशाला पाहायला मिळाला आहे, ज्यांनी गेल्या 2.5-3 वर्षामध्ये तरी किमान, म्हणजे गुजरातमध्ये त्यांचं यश सगळ्यांनी बघितलं, त्यांनी अपयश बघितलेलं नाहीये बंगाल आणि बिहारचा अपवाद वगळता. तर हे जे यश आहे त्या यशाला सुद्धा कुणीतरी एक सक्षम तिथं लक्ष ठेवणारी एक यंत्रणा असायला पाहिजे होती. विरोधी पक्ष दिल्ली पण होता, हरकत नाही. अरविंद केजरीवालांना विसरून चालणार नाही, कारण ते तुम्हाला पण तितकेच धोकादायक आहे. ते हरकत नाही. तुम्ही पंजाब आणि गोवा बघून ते विसरले लोक. तुम्ही विसरू शकणार नाही. ज्या पद्धतीने दिल्लीत झालं त्या पद्धतीने तुम्ही विसरू शकणार नाही. हरकत नाही. तर मुद्दा असा आहे की या सगळ्यामुळं जर विपक्ष जर कमजोर झाला तर ते देशाला परवडण्यासारखं नाहीये. त्याच्यामुळे जर 2022 नाही पण किमान 2022 ही खूप लांबचीच खरं तर डेडलाईन होईल. 2019 पर्यंत असा कुठला तरी एक पर्याय उपस्थित होईल जो सगळ्यांवरती एक व्यसन लावणारा पर्याय म्हणून तो लोकसभेत काम करेल. पहारेकरी नवीन शब्द जो भाजपने दिलेला आहे, पहारेकरी म्हणून काम करेल. तर आपल्या सगळ्या मान्यवरांनी या चर्चेसाठी वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद. तुम्ही पाहत रहा ABP माझा.